नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरातील या वीकेंडच्या शेवटच्या दिवशी बिग बॉसने एक टास्क घेत बिग बॉसच्या घरातील वातावरण चांगलंच गरम केले. तर नुकताच बिग बॉसने एक टास्क दिला. या टास्क अंतर्गत लायक नसलेल्या दोन दोन सदस्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. तर या टास्क अंतर्गत आपल्याला तन्वी वर्सेस सागर असा सामना पाहायला मिळाला. तर इथे लायक नसलेल्या सदस्यांमध्ये सागर तन्वीचं नाव घेतो. यावेळी तन्वी प्रचंड भडकते आणि सागरवरती थेट आरोप करते का हा घरातील सदस्यांची गोड गोड बोलतो, मात्र पाठीमागून त्यांची खोड मोडतो. मित्रांनो, हे जे काही तन्वीचं वाक्य आहे हे सागरला चांगलंच खटकलं आणि तो सांगताना दिसतोय की मी माणसं बघतो आणि त्यानुसार बोलण्याचा वागण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर सागर खूप इरिटेट होतो आणि शेवटी जे सगळे सदस्य बोलतात भांडण तंटे झाल्यानंतर की मला खेळायचं नाही असं म्हणून सागर हे सांगताना दिसतोय की मला आता या टास्क मध्ये खेळायचं नाही. मित्रांनो, सागरचं सांगायचं झालं ना तर सागर डे वन पासून डबल ढोलकीचा गेम खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. कधी इकडे वेगळं सांगेल, कधी तिकडे वेगळं सांगेल. म्हणजे राखेच्या टीम मध्येही गोडगोड बोलायचा, तर तिकडे विशालच्या टीम मध्येही गोडगोड बोलायचा. आता काही गोष्टी त्याच्या उघडपणे स्पष्ट झाल्या. मित्रांनो, कॅप्टन झाल्यानंतर सागरच्या वागण्यात थोडासा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा जो काही थोडासा झुकाव आहे ना तो टोळी टीमकडे जास्त आहे. पण सागर कारंडेने हे लक्षात ठेवायला पाहिजे की राकेशच्या टीमने तुला कॅप्टन पदाची उमेदवारी देऊ केली. जरी कॅप्टनच्या टास्कमध्ये टोळी टीमने तुला जिंकवलं असलं तरी त्या लोकांनी तुला कॅप्टन पदाची उमेदवारी देऊ केली आहे. हे थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे. आता नेमकं काय घडलंय त्या टास्कमध्ये हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायलाच मिळेल. परंतु तन्वीने जे काही सांगितलं की हा गोड बोलतो आणि पाठीमागून सगळ्यांची खोड मोडतो, हे मात्र सत्य आहे. त्यानंतर दोन बॉडी बिल्डर याच टास्कमध्ये भिडलेले, ते म्हणजे आपला रोशन दादा आणि दुसरं ओमकार राऊत. मित्रांनो, यांचं जे काही शीतयुद्ध आहे, कोल्ड वॉर, हे गेले काही दिवस आपल्याला पाहायला मिळते. परंतु याचा भडका आज आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हे दोघेही एकमेकांना अपात्र ठरवताना जबरदस्त गरम होणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घराचं वातावरण सुद्धा गरम होणार आहे. तर हा जो काही टास्क आहे ना, हा टास्क पुन्हा एकदा स्पर्धकांचे खरे चेहरे सगळ्यांसमोर आणणार हे मात्र निश्चित. पण मित्रांनो, ज्या पद्धतीने तन्वीने सागरबद्दल जे काही भाष्य केले की हा तोंडावरती सगळ्यांशी गोड बोलतो मात्र मागून सगळ्यांची खोड मोडतो, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.